केली 1 मे 2025 रोजी। त्यावेळी मी भारतातून नेपाळला गेलो, चायना, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ऑल दी स्थान कंट्रीज, त्याच्यानंतर मी रशियामध्ये गेलो, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज, सेंट्रल युरोप, नंतर लंडनला पोहोचलो। तर 25,000 किलोमीटरचा प्रवास जवळपास पूर्ण झाला होता। मी स्कॉटलंडला जात असताना नॉटिंगहम नावाच्या एका गावामध्ये मी सकाळी नाश्ता करण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो। त्याच्या आधी मी बाईक पार्क केली, ती पण चांगली सेफ जागा बघून पार्क केली होती। ओलोटन पार्क तो खूप फेमस आहे, तिथे सेफ आणि सुरक्षित जागा मानली जाते। गाडीला मी 2 लॉक केले होते आणि माझ्या म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं की अशी या ठिकाणून बाईक चोरी होईल। मी ब्रेकफास्ट करून बाहेर आल्यानंतर समजलं की बाईक चोरी झाली आणि ती फक्त बाईक नव्हती, ते पूर्ण माझं घर होतं, त्याच्यामध्ये सर्व सामान माझ्याकडे होतं। त्यावेळी माझ्या हातात हेल्मेट आणि मोबाईल होता, तेवढंच फक्त उरलं। अदरवाईज सर्व गोष्टी बाईकवरती लोड असतात, कारण इट वॉज अ फुल्ली लोडेड बाईक। जेव्हा आपण हॉटेल चेक इन करून निघतो त्यावेळी सर्व साहित्य आपलं बाईकच्या वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये असतं आणि ही जर्नी 4-6 महिने चालणारी होती। तर त्यामुळे सर्व साहित्य आपल्याला सोबत, ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील ते सोबत घ्यावे लागतात। सो ती मोठी अडचण होती की ती सर्व साहित्य सोबत होतं आणि सर्व चोरीला गेलं। तर ते खूपच शॉकिंग होतं माझ्यासाठी। बरोबर।